झी 24 तास एक पाऊल पुढे। राजीनाम्यानंतर अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। अजित पवारांनी आपल्या पहिल्याच जाहीर भाषणामध्ये आपली भविष्यातील दिशा स्पष्ट केली। त्यांचा रोख कुणावर होता हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही। आगामी काळात आपली वाटचाल कशी असणार याची झलक रविवारी अजित पवारांच्या अकोले तालुक्यातील एका जाहीर सभेत कार्यकर्त्यांना पाहायला मिळाली। मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर पहिल्याच भाषणात त्यांनी आपली दिशा स्पष्ट केली आहे। राजीनाम्यापूर्वी आणि नंतर ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्याची किनार अजित पवारांच्या भाषणाला होती। मी तर ठरवलं की महाराष्ट्रामध्ये फिरून वस्तुस्थिती सांगायची। त्यांनी पहिल्याच भाषणात आपल्या विरोधकांना थेट इशाराच देऊन टाकला। काही तरच जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतात। सिंचनावरून झालेल्या आरोपामुळे अजित पवार अधिकच आक्रमक झाले आहेत। एकदा लोकांना टीचर साहेबांनी सांगितलं त्या प्रकारे करायला पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी। ही सगळी पार्श्वभूमी पाहता आगामी काळात राज्याचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार आहे याची ही एक झलक तर नाही ना, असा प्रश्न जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।